नमस्कार, मी साक्षी. कोकणी स्वाद या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आता मी दुसरी रेसिपी घेऊन आले कोकणातली. ता म्हणजे पितृपक्ष विशेष म्हणून कोकणातले तावसाचे वडे म्हणजे काकडीचे वडे असं आहे. तसा रेसिपी साधीच आहे, तुम्ही बघितली असताल. पण आता ही जरा आता मी दाखवतोय. म्हणला माझा पोरगा म्हणला की जरा दुसरा काहीतरी दाखव अजून पितृपक्ष, म्हणून म्हणला चला आता तावसाचे वडे दाखवू. तुला पण आवडतं, तुझ्या बापास पण आवडतं, म्हणलं करूया. सुरुवात करूया आपण. आधी मी काकड्या 2 किसून घेतल्यात. आता थोड्या ह्या पाण्यात गरम करून थोडासा गूळ मीठ टाकायचा चवीपुरता. तुम्हाला गूळ घालायचा असेल तर घाला, नाही तर नाही घातला तरी चालेल. पण मी थोडासा घालता, जरा गोड, जरा असं असं थोडंसं गोडसर बरं वाटतं. आपण सुरुवात करू. हा बघा, आता मी आधी पीठ घेतलंय. हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यावर थोडंसं बारीक रवं भाजलेलं आहे. रवं नेहमी मी भाजूनच ठेवता. तर आता आधी हे मिक्स करून घेते. ह्याच्यातच थोडंसं मीठ घालते आणि मग तिकडं मी आता गरम करते काकडीचं पाणी, तो बघा तुम्ही. यातच थोडं मीठ घाल, चवीनुसार. जास्त घालायचं नाही. बघा, इकडं मी गॅस लावून काकडी किसलेला थोडा पाण्यासकट आहे. काकडीचं पाणी मी काढलेलं नाही, त्यात थोडंसं साधा पाणी टाकलंय. आता काय करायचं, हा चांगला उकळलाय की आता हे ज्यात तुमच्याकडे गुळ पावडर असेल तर गुळ पावडर टाका, नाही तर गुळ चिरून टाका. कसा टाकशीला तसा चालताला. ये बघा, आता हे चांगलं उकळलं. उकळून द्यायचं बरं का. चांगलं उकळलं की मग हा पिठात वताचा. थोडीशी हळद टाकायची, तुम्हाला टाकायची असेल तर टाकायची, नाही टाकली तरी चालत. पण हळद टाकायची, हळदीने छान दिसतात. मी ह्याच्यातच थोडीशी हळद टाकते. हा उकळला की आपण वड्यांच्या पिठावर ओतवणी घेऊ. ओतवणी म्हणतात त्याला. हे बघा, थोडीशी हळद टाकते, किंचितची, जास्त नाही टाकायची. हा बघा, चांगला उकळ, असा चांगला उकळ. आता गॅस बारीक करायचा आणि हा पाणी आता आपण पिठात ओतणार. बघा, असं मिक्स करत करत ओतत राहायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. बघा, काय मस्त वास येतो, मस्तच वास येतो काकडीचा. आता तुम्ही म्हणताल की काकडी कडू आहे का नाही ती बघितली का नाही तुम्ही. तर मी काकडी साईडची दोन्ही बुडा काढून खाऊन बघितली आधी काकडी. ती कडू आहे का नाही ती बघितली आणि मगच त्या रसासकट घ्यायची का नाही ती ठरवलं. डायरेक्ट मी काकडी अशी घेतली नाही. नाही तर तुम्ही म्हणाल काकडी कडक कडू हाय काय, ते बघितली का नाही. तर बघितली मी काकडी कडू आहे का नाही ते बघा. तेवढा सगळा पाणी लागला. आता हा मस्त आपण मळून घेऊ. हा बघा, मी कसा पीठ मळून घेतलाय पाण्याने. बघितलंच, पातेला बी बाजूलाच आहे. आता काय करायचं, हा थोडा 10-15 मिनिटं ठेवा, अर्धा तास ठेवा, नाही ते 1 तास ठेवा. चांगला झाकून ठेवायचा. मग चांगला मुरतं तो पीठ आणि मग मस्त वडे असे वरती येतात. असं करून बघा तुम्ही, तुमचे वडे पण छान होतील. आणि वड्याचं पीठ एकदम बारीक नाही घ्यायचं बरं दळून. तो ना जरासा असा भरड सरळ घ्यायचा. थोडासा जाडसर असला ना तर मग वडेनी घाव ना त्या कावीवरनं पण चांगली होतात, वडे छान होतात. मग आपण पीठ बारीक असलं तर काय घालतो, नुसतं रवो घालतो बारीक. मग त्या रवो घालण्यापेक्षा नुसत्या तांदळाच्या पिठाचं वडे केलं तर मस्तच होतील ना. म्हणून मी पीठ नेहमी दळताना त्याला सांगता, वड्याचं पीठ हाय थोडासा जाडसरच दे. त्याला ते बघा, पीठ तर भिजून झालाय की त्याला मस्त रंग दिसतोय. आता आपण हे जे वडे 10-15 मिनिटांनी नाही ते 1 तासाने करू, आपल्यावर आहे. तर मस्त वडे होतात बघा आपले. हा थोडा पीठ चांगला मळून घ्यायचा, मस्त मळायचं पीठ आणि पाण्यावर थापायचं. प्लास्टिकच्या पिशवीला पाणी लावायचं आणि मग थोडं थापायचं. बघा, आपण आल्यावर
मस्त झालेत बघा आपले वडे. असे सगळे करून घेऊ आपण. हे बघा कसे मस्त झाले तवसाचे वडे आपले, एक नंबर. 2 काकड्यांमध्ये एवढे 8-10 वडे झाले आणि एकदम काचसारखे मोहे बघा चांगले वडे. मागाशी मी दाबून बघितले कसे झाले ते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत बाय.